नमस्ते. कमल्स किचन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आमच्या विहानचा आणि विवांचा बर्थडे आहे. तर त्यांची फरमाईश झाली की आजी आम्हाला मिसळ पाव कर. तर त्यासाठी आज जय्यत तयारी आहे आमची. तर त्यासाठी लागणारे साहित्य मी 250 ग्रॅम मटकी घेतलेली आहे आणि मसाल्यासाठी हा उभा कांदा चिरून घेतलेला आहे. हे एक टोमॅटो लाल उभे चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर, हे सुकं खोबरं, हे ओलं खोबरं, हे अद्रक, हे लसूण आणि ही चिंच मी 1 तास झालं भिजायला ठेवली होती आणि लाल 2 मिरच्या. चला तर मग आता आपण वाटण भाजून घेऊ. तर त्यासाठी मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि 1 चमचा खसखस घेतलेले आहे. ती कोरडी भाजून घेऊ आपण. तर आता ही खसखस आणि तीळ आपले भाजलेले आहेत. साधारण 1 मिनिट लागलेलं आहे. तर मी काढून घेते. याच कढईत आपण कोरडेच सुके खोबरे भाजून घेणार आहोत. तर हे खोबरं पण असं लाल मस्त खरपूस भाजून घ्यायचं. त्याला तेल बिलकुल नाही टाकायचं, कारण आपल्याला फोडणीला नंतर मिसळ म्हणली तर तर्रीदार झालीच पाहिजे, म्हणून त्या रश्याला आपण खूप तेल वापरणार आहे. आता हे खोबरं छान भाजलेलं आहे. तर आपण काढून घेऊ आणि नंतर कांदा भाजून घेऊ. आता याच्यामध्ये मी तेल टाकत आहे. हे ओले खोबरे भाजून घेते. हे पण चांगले लाल होऊन द्यायचे खरपूस. आता हे खोबरं भाजलेलं आहे. तर आपण काढून घेणार आहोत. त्याच तेलामध्ये हा कांदा मी घालते. कांदा पण लाल खरपूस भाजून द्यायचा. आपला कांदा भाजत आलेला आहे. तर मी आता त्याच्यात हे आलं आहे ना, ते खिसून घालणार आहे, कारण तुकडे केले तर त्याचे असे दशा तोंडात लागतात. त्याच्यामुळे मी खिसून घालते. आणि हा लसूण पण त्याच्यात टाकते आता. आणि हे भाजत आलं की काढून घेते. आता हे आपला कांदा भाजलेला आहे चांगला. तर हे काढून घेते आणि ही मटकी थोडस हळद मीठ टाकून याच्यात परतून घेते. थोडस तेल टाकते त्याच्यासाठी. थोडीशी हळद टाकते आणि अर्धा चमचा मीठ टाकते. आणि हे मटकी आपली तेलामध्ये परतून घेऊ. आता आपली मटकी परतून झालेली आहे. तर मी थोडीशी कोथिंबीर टाकते त्याच्यावरती आणि ही साईडला ठेवू. आता हिला साईडला ठेवू आपण आणि फोडणीची तयारी करू. मी इथे कढई ठेवलेली आहे. दोन पळ्या तेल ओतत आहे. तेल थोडं जास्तच लागतं, म्हणून मी अजून थोडीशी अर्धी टाकते. आता तेल आपलं तापलेलं आहे. त्याच्यात मी मोहरी टाकते थोडीशी. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं थोडीशी हळद टाकायची
आणि हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि हलवत राहायचं. तोपर्यंत आपण या वाटणाची तयारी करू. मिक्सरमध्ये वाटण बारीक करून घेऊ. तर प्रथम मी हे टोमॅटो आहे ना त्याची ग्रेव्ही बनवून घेते. तर ही प्युरी मी काढून घेतलेली आहे. आता याच भांड्यात मी हे वाटण वाटून घेणार आहे. तर आता हे सगळं एकत्रच वाटून घेते मी. खोबरं, आलं, लसूण, कांदा, थोडंसं याला पाणी घालते आणि हे बारीक वाटून घेते. आता आपण हे वाटण चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. आपला कांदा चांगला लाल परतलेला आहे. आता त्यामध्ये मी हे मिसळ मसाला आहे, घरचा मसाला आहे, गोडा मसाला आहे आणि बेडगी मिरची आणि मीठ. तर हे सगळं मी ह्या तेलात चांगलं परतून घेणार आहे. आणि लगेच ही टोमॅटो प्युरी त्याच्यात टाकतो. चांगलं परतून घ्यायचं म्हणजे आंबटपणा पूर्ण जातो याचा. त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि थोडीशी नॉर्मल गोड साखर टाकायची. अगदी नॉर्मल मी याच्यात गोड साखर टाकते आणि असं चांगलं हलवून 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 चांगलं परतून घ्यायचं. आता मी ही 1 तास गरम पाण्यात भिजायला घातली होती मिरची, ती टाकते. आणि हा चिंचेचा कोळ आहे. ही चिंच पण मी 1 तास झालं भिजत ठेवली होती गरम पाण्यात. तर हे आता आपण अशी त्याचा कोळ काढून घेऊ आणि हे फेकून देऊ आणि हा कोळ त्याच्यामध्ये घालू. बघा मसाला कसा लाल तर्रीबाज झाला. याला आहे ना बेडगीचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं म्हणजे अगदी आपली तरी एकदम लाल, म्हणजे कोल्हापुरी मिसळ कशी सेम. बघा कसा कलर आला एकदम लाल. अगदी मिसळ सेमच मिसळ दिसायला लागली आत्ताच. आता हे राहिलेलं वाटण आपण त्यात टाकून परत परतून घेऊ. हे पण चांगलं परतून घ्यायचं याच्यातच. आता आपण 2 मिनिटं झालेली आहेत. हे झाकण बघू. तर मसाला आपला चांगला परतलेला आहे. आता मी या मसाल्यातच हा 1 बटाटा मी कुस्करून घेतलेला आहे उकडून, तो टाकते. हा पण चांगला त्याच्यासोबत परतून घेते. परत थोडस एक अर्ध्या मिनिटासाठी मी परत झाकण ठेवते. तर आता मसाला आपला चांगला परतून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आता ही परतलेली मटकी आहे ना ती टाकू आपण. आणि चांगलं परत परतून घेऊ थोडस. आणि इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं, ते उकळलेलं आहे. तर ते मी याच्यात ओतणार आहे आता. आता सगळं असं एकजीव करून घेऊ. सगळा मसाला एकत्र करून घेऊ आणि घट्ट पातळ कसं आहे ते बघून नंतर पाणी परत होतो आपण. तर थोडंसं घट्ट वाटते कारण हे थोडंसं पातळच लागतं त्याच्यामुळे.
आता मापच झालेलं आहे. एकदम सुंदर दिसायला लागले. वास तर एवढं खमंग येते ना. हा हा. हे बघा, आता आपला रस्सा तयार झालेला आहे. आता आपण ताट तयार करूयात. तर आता मी याच्यात फरसाणा घेतला आहे आणि तर्रीदार आपण रस्सा ओतत आहे. बघा कशी तर्री आली छान. तर्रीशिवाय रश्शाला मजा नाही. आणि आता मी त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि कांदा टाकते. थोडासा फरसाणा टाकते वरून. बघा, आता हे आमचे मिसळ पाव रेडी झालेला आहे ताट. आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.